हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. आज आहे भोगी आणि मी आज पहाटे 4:30 वाजता उठलेले आहे. तर मी काल संक्रांतीची साफसफाई केली आणि रात्री ही भांडी घासलेली होती तर ही लावायची बाकी होती. तर बघा, आत्ता सकाळी उठून ही मांडणी पहिली पुसून घेतली. आता ह्याच्यावरती पेपर पसरवते आणि त्याच्यानंतर भांडी मांडून घेईन. तर ही भोगीच्या भाजीची तयारी आहे. थोड्या वेळाने भाजी फोडणीला टाकेन. आंघोळ झाल्यानंतर पाणी तापेपर्यंत भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर मांडणी पुसून त्याच्यावरती पेपर अंथरले. अजून थोडीशी भांडी घासायची बाकी आहेत. तर आता बघा, पेपर वगैरे पसरून घेते आणि त्याच्यानंतर भांडी लावून घेईन आणि आंघोळ झाली की मग स्वयंपाकाला सुरुवात करेन. सगळं आवरून 9 वाजेपर्यंत मला कामावरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीफार खरेदीसुद्धा आहे. बांगड्या भरायला जायचं आहे कारण 2 दिवसापासून मी बांगड्या भरायला जाते, पण तिथं खूपच गर्दी आहे संक्रांतीमुळे आणि आज भोगीमुळे कासाराकडे खूपच गर्दी असणार. तर कितीही गर्दी असली तरी आज बांगड्या भरून येईनच आणि तुम्हाला ते पुढे बघायला भेटेल. आणि आत्ता वाजलेत सकाळच्या 7:30. आता भोगीची भाजी फोडणीला टाकले. भाकरी करायच्या बाकी आहेत आणि ती बघा उरलेली भांडीसुद्धा घासून घेतली. म्हणजे आता साफसफाईचं सगळं काम माझं कंप्लीट झालेलं आहे. भांडीसुद्धा घासून झालेत.
तर भाजीला बघा छान अशी उकळी फुटली. तर आता कामावरती जाता जाता पहिल्यांदा संक्रांतीची खरेदी करते. परत संध्याकाळी खूप गर्दी होईल. आत्ता पण तशी गर्दी आहे. पुढे मी मार्केटमध्ये गेली नाही. मार्केटमध्ये तर खूपच गर्दी आहे. म्हणून म्हटलं चला आता या ताईजवळच घ्याव्या. आणि जिथे गर्दी आहे तिथेच बायका अजून गर्दी करतात. आता या ताईजवळ बघा कुणीच नाही. फक्त संक्रांतीची किंमत विचारतात आणि बायका पुढे निघून जातात. कारण या ताईंनी मोजक्यात संक्रांती विकायला ठेवल्या होत्या. धंदा होतो नाही होत अशी म्हणजे ती ताई मला सांगत होती. म्हणून म्हटली मी थोड्याशाच संक्रांती विकायला ठेवल्या आहेत. म्हणून म्हटलं चला आता या ताईजवळच संक्रांती घ्यायच्या. पुढे काय जायलाच नको. तसेच पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं होतं. असे बारीक बारीक पावसाचे थेंब पडत होते. याच्यानंतर कासाराकडे जाईन बांगड्या भरायला. जर गर्दी असेल तर मग संध्याकाळीच भरून येईन. तर तुम्ही बघितली किती गर्दी आहे. मग काय केलं, बांगड्या भरत बसली नाही. कारण बांगड्या भरत बसली असती तर अजूनच लेट झाला असता. म्हणून बांगड्या मी पॅक करून घेतल्या. कारण घरी जाऊन अजून मला संक्रांतीची पूजा करायची आहे. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळच्या 8:30. मग त्या ताईला माझ्या मापाची बांगडी दिली आणि त्याच्यानंतर बांगड्या घेतल्या पॅक करून. मी आहे ना इथे फक्त समोरून असा व्हिडिओ घेत होते. तर तिथे एक ताई भेटली. म्हटली थांबा मी तुमचा व्हिडिओ करते. कारण ती ताई ओळखीची आहे. तर बघा किती छान अशा बांगड्या आहेत. या काकांकडे बांगड्या यांना खूप छान भेटतात. रेट पण चांगले असतात आणि प्रत्येक साईजच्या बांगड्या यांच्याकडे भेटतात. आता घरी गेल्यानंतर पहिल्यांदा संक्रांतीची पूजा करून घेईन आणि त्याच्यानंतर मग भाकरी करेन. भाजी तर सकाळी बनवलेली आहे. मी आता घरी आली त्याच्यानंतर संक्रांतीची पूजा केली. तर आत्ता आपण इथेच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.